आज आपल्या सगळ्यांना माहित आहे की राजू पाटणकर उबाटाचे जे संघटक प्रमुख आहेत वॉर्ड 190 महानगरपालिकाचे, तिकडे भारतीय जनता पार्टीची शीतर गंभीर म्हणून आहेत आणि मी भारतीय जनता पार्टीचा आहे आणि स्पष्टीकरण देणं महत्वाचं आहे। राजू पाटणकर यांनी व्हॉट्सअपद्वारे एक मेसेज व्हायरल झालेला आहे आणि तो मी मेसेज आधी वाचतोय। एक व्हॉट्सअप मेसेज पाठवलेला आहे, हे व्हॉट्सअप मेसेज आहे। आपण मीडियाने याच्यावर झूम करावं आणि पाहावं की काय व्हॉट्सअप मेसेज आहे तो। हे राजू पाटणकर त्यांचं व्हॉट्सअप आहे, आपण पाहू शकतो की फोटोही लागलेला आहे त्यांचं व्हॉट्सअपवर, जे ग्रुपवर जे फोटो आहे तेही आहे। स्पष्ट लिहिलेलं आहे की नमस्कार सतीशजी, कशी झाली आजची रॅली। राजू पाटणकर म्हणतात की मस्त निघेल का सीट। सतीशजी म्हणतात की डिफिकल्ट आहे। राजू पाटणकर म्हणतात तुमचं मदत लागेल, हा पट्टा पूर्ण कव्हर केला आहे। राजू पाटणकर ते म्हणतात की एकदा सीट निघू दे, मग लांडे गेले उडत। विश्वास ठेवा, एकही काम करणार नाही त्यांचं। व्हॉट्सअप कॉल करतो, 2 मिनिटात सांगतोय तुम्हाला। स्पष्ट सांगू इच्छितो की राजू पाटणकर हे स्पष्ट मेसेज देतात त्यांच्याच कार्यकर्त्यांना की एकदा हे सीट निघून जाऊ नये 190 वॉर्ड, आणि त्यानंतर मी सांगतोय या लांड्या, म्हणजे मोमेडन समाजाला लांड्या म्हणून हा शब्द वापरायचा हक्क आहे का त्यांच्याकडे? आणि तुम्हाला मतदानसाठी तुम्ही लांड्यांशी चांगलं वागणार आणि नंतर तुम्ही काय करणार? हा लांड्या शब्दच्या वर आज आमचे समाजातले जे चीफ मुफ्ती आहेत महाराष्ट्राचे, मुफ्ती मंजूर जियाई यांनी पत्रकार परिषद घेतली होती। हा लांड्या शब्दाच्या वर, लांड्या शब्द हा वापरायचा हक्क तुम्हाला नाही आहे। आपण रेसिझम म्हणतोय याला। अल्पसंख्याक समाजाचे फक्त तुम्हाला मतदान पाहिजे हे स्पष्ट दिसून येतंय आणि त्यांचं स्पष्ट सांगितलेलं आहे एकदा मतदान झालं मग या लांड्या लोकांचं काहीच काम करणार नाही। सतत हा लांड्या जो शब्द आहे ह्याचा मी निषेध करतोय। मी भारतीय जनता पार्टीत आहे, मी मोमेडन मुसलमान समाजाचं आहे, मी अकी खतीब आहे आणि होय मी मराठी आहे, मी महाराष्ट्रातून आहे, मी कोकणी मुसलमान आहे। मी स्पष्ट निषेध करतोय हा लांड्या शब्द जे वापरलेला आहे। आणि दुसरं सांगू इच्छितो, ते आम्हाला धमकवणार की एकदा निवडणुकी झालीत मग तुमचे त्या लोकांचे कामे नाही करणार। अहो तुमची सीट येणारच नाही, कारण जसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 दिवस आधी भाषणावर सांगितलं की आदित्य ठाकरेला पाठवणार चर्चा करायला, तर तिच्या समोरला शेजारी शीतर गंभीर आहे, तुम्ही चर्चा करायला तिच्याकडे करा। आता ते चर्चा करायला का आदित्य ठाकरेजी आले नाही, म्हणून त्यांनी हे राजू पाटणकरच्या द्वारे असा मेसेज दिलेला आहे आणि उद्या हे मोमेडन समाजाला वापरून फक्त सोडतील। म्हणून माझं सगळ्या मोमेडन समाजाला आव्हान आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आपल्याला वापरून घेतोय, आपल्याला वापरून घेणार, म्हणून ह्यांना मी स्पष्ट सांगतोय ह्यांना मतदार करायचं, अजिबात मतदान टाकायचं नाही। आपल्या समाजाच्या विरोधात करत आहे। माझी जेवढी पण सभा झालेली आहे हे मोहम्मद अली रोडला झालेली आहे, हारून खानच्या विरोधात मी वॉर्ड नंबर 60 ला केलेला आहे आणि शीतल गांभीरसाठी तर मी डे 1 पासून लढत आहे। पण जेव्हा समाजाच्या विरोधात असं काय चालतं तेव्हा मला बोलणं महत्वाचं आहे। मला बरं वाटलं आज मुफ्ती मंजूर जियाई यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी स्पष्ट केलं समाजाच्या हितासाठी बोलायला मी नेहमी असंच उभं राहणार आहे। सर, या संदर्भात आपण कुठली पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे? निवडणूक आयोगाने कुठली तक्रार दाखल केली? हा विषय माझ्या कानावर फक्त 1 तास आधी आलेला आहे। तेही मला कसं कळालं, कारण मुफ्ती मंजूर जियाई यांनी स्पष्ट सांगितलं होतं की असा विषय झालेला आहे, तर मी एक पत्रकार परिषद घेतोय आणि मला एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जेव्हा कळालं की असं घडलेलं आहे, म्हणजे तुम्ही राजकारण करा पण समाजाच्या विरोधात राजकारण नका करू, हा माझा स्पष्ट मेसेज आहे सगळ्यांसाठी। म्हणून कोणी मतदान करणार तेव्हा मी कामाच्या विरोधात नाही आहे, काम कोणी पक्ष करू शकतोय, पण जे समाज पकडून जे मतदान करतात त्यांच्यासाठी जर असा मेसेज करून व्हायरल करता जातोय तर ते कुठे ना कुठे थांबवणं गरजेचं आहे। आणि तो मेसेजचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवलेला आहे मीडियाला आज। तर या संदर्भात पुढील कारवाई जर नाही करण्यात आली तर भाजप म्हणून तुम्ही काय कराल? भाजप म्हणून सगळ्यात पहिले आमचे मुंबईचे अध्यक्ष आहेत अमित साटमजी, मी त्यांना उद्याच्या उद्या सांगणार आहे की असा विषय घडलेला आहे। मी स्वतः मोमेडन समाजातून येतो, म्हणून पहिल्यांदा माझ्या समाजाच्या लोकांसाठी आव्हान आहे की मतदान करताना तुम्ही कोणीही
समाज म्हणून मतदान करू नका हे भडकवायचा प्रयत्न करणार आहेत राजू पाटणकर, जे की उबाटाचे आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे पक्षवाले तेच करतात जे काँग्रेसनी आधी केलेलं आहे. आज तेच उद्धव बाळासाहेब ठाकरे मोमेडियन समाजाच्याकडे आलेले आहेत. तर मी 100% तक्रार करणार आहे.